भाजपचे नेते आणि आमदार प्रवीणजी दरेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संपूर्ण जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. सर्वांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. एक तुम्ही नेते आणि आमदार म्हणून काय संकल्प असणार आहेत नवीन वर्षाचे, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम TV9च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि अर्थात आमचा संकल्प महाराष्ट्राच्या विकासाचाच आहे, गरिबाच्या कल्याणाचा आहे. कारण आपण बघाल की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला एक प्रचंड जनाधार दिला आणि तो विश्वास कुठेही त्या ठिकाणी तुटणार नाही याची काळजी निश्चितपणे या नव्या वर्षात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि आम्ही कार्यकर्ते घेऊ हा विश्वास या निमित्तानं देतो. आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर यावं हाच आमचा संकल्प आहे. ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेचे उल्लेख केलात, 2024मध्ये विधानसभा झाल्या, महायुतीतून चांगलं बहुमत मिळालं. 2025चं असं वर्ष असणार आहे की त्यामध्ये मुंबई महानगरपालिका असतील, इतर महानगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, त्याच्या निवडणुका असणार आहेत. त्या दृष्टीने मग कशा पद्धतीने तयारी असेल, त्या दृष्टीने काय संकल्प असेल? भारतीय जनता पार्टी हा राऊंड द क्लॉक 24 तास त्या ठिकाणी निवडणुकीसाठी सज्ज असतो. आणि यावेळेला मुंबईच्या दृष्टीनं महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ आमच्या पक्षाच्या दृष्टीनं नाही, केवळ महायुतीच्या दृष्टीनं नाही, तर मुंबईकरांच्या भविष्यासाठी, मुंबईच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ताकदीनं ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढू आणि निश्चितच महायुतीचा झेंडा या ठिकाणी महापालिकेवर फडकेल अशा प्रकारचा विश्वास आणि संकल्पसुद्धा नवीन वर्षाच्या निमित्तानं आम्ही सोडू इच्छितो. इतर महानगरपालिकांसोबत मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष असतं. या अगोदर जर पाहिलं तर गेल्या 25 वर्षांपासून जास्तीत जास्त शिवसेनेसोबत तुमची युती असायची आणि तिथं झेंडा फडकवलेला पाहायला मिळायचा. आता ठाकरेसोबत नाही आहेत, महायुतीसोबत आहे. मग मुंबई महानगरपालिकेचं गणित कसं असेल? मागे ठाकरेसोबत नसतानासुद्धा 85च्या आसपास नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टी महायुतीवर प्रचंड विश्वास आहे. शिंदेसाहेबांना मानणारा शिवसेनेचा वर्ग आहे, जो हिंदुत्वाच्या विचाराला मराठी माणसांसाठी मांडतो. त्याच्यामुळे तो एक वर्ग त्यांच्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळं देवेंद्रजींचं नेतृत्व या राज्याला लाभलं आहे. आणि अर्थातच देवेंद्रजींचा चेहरा एक विकास पुरुष म्हणून, एक इन्फ्रामॅन म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाहिलं जातो. तो घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि ज्या दिवशी मुंबईकरांना देवेंद्रजी येऊन आश्वस्त करतील की मी तुमचा सर्वांगीण विकास करतोय, महापालिका या ठिकाणी आमच्या ताब्यात द्या, त्यावेळेला मुंबईकर भरभरून आशीर्वाद या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला देतील, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. एक वेगळा प्रश्न, राजन साळवी भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते. राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते. काय तुमची त्यावरती प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं राजन साळवी हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांच्या मोशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे. आणि जर निवडणुकीत पण पक्ष लक्ष घालणार नसेल, नेतृत्व लक्ष घालणार नसेल, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लक्ष घालणार नसेल, तर स्वाभाविकपणे कार्यकर्ता त्या ठिकाणी विचलित होतो. आणि त्याच भावनेतनं या ठिकाणी अशा प्रकारची पक्षबदलाची मानसिकता राजन साळवींची होऊ शकते. ते जर भारतीय जनता पार्टीत येणार असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टीत त्यांचं स्वागत होईल. कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष त्या ठिकाणी चांगल्या लोकांनी पक्षात यावं, जनतेसाठी काम करावं ही भूमिका घेणारा पक्ष आहे. परंतु अजून त्यांचा काय निर्णय झाला मला माहीत नाही. परंतु भारतीय जनता पार्टीत आले तर त्याचा आनंदच आम्हाला होईल.
याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर जर पाहिलं तर अनेक वेळा त्यांच्या चौकशी होत होत्या. चौकशी होत असताना देखील ते म्हणत होते की मी ठाकरेंची साथ सोडणार नाही. नंतर निवडणुका आल्या, निवडणुकीमध्ये उभे राहिले, त्यांचा किरण सामंत यांनी पराभव केला आणि आता पुन्हा चर्चा सुरू झालीत की ते ठाकरेंची साथ सोडणार आहेत. अगोदर चौकशा सुरू होत्या. मला वाटतं बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार ज्या क्षणी उद्धव साहेबांनी सोडला त्याच दिवसापासून शिवसैनिक अस्वस्थ होता, ज्याचं नंतर शिंदेसाहेबांनी जे काही वैचारिक बंड केलं त्याची निष्पत्ती झाली. आणि म्हणून अजूनही जे राहिलेले उबाटामध्ये शिवसेनेचे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, ते उद्धवजींच्या भूमिकेला त्या ठिकाणी निश्चितपणे विचलित आहेत भूमिकेमुळे. आणि अशा वेळेला बाळासाहेब जेव्हा निवडणुकीला एखादा कार्यकर्ता उमेदवार उभा असायचा त्यावेळेला त्याला प्रचंड ताकद द्यायची, विश्वास द्यायचे, जो मला वाटतं या निवडणुकीत उद्धवजी ठाकरे देऊ शकले नाहीत. त्याचबरोबर पराभव तर होत असतो, हारजीत राजकारणात होत असते, परंतु पराभूत झाल्यानंतर त्याच्या पाठीवरून मायेचे हात बाळासाहेब फिरवायचे, त्याला पुन्हा उभारी द्यायचे. मला वाटतं हे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडून होताना दिसत नाही. अशा प्रकारची भावना आज उबाटाच्या सैनिकांमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा वेळेला आपल्याला विश्वास कोण देऊ शकतो, नेतृत्व कोण आहे, विचार कोणाकडे आहे? स्वाभाविकपणे पहिलं नाव येतं भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर देशासाठी नरेंद्र मोदी आणि या राज्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी लोकांच्या तोंडी बसलेत विश्वासाची नावं. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकतात, कारण इथे विश्वास आहे, इथे काम आहे, ते गरिबाच्या कल्याणासाठी काम होतं आहे, सर्वांगीण विकास होतो आहे. आणि शेवटी राजकारणात कुठल्याही पक्षात असल्यावर अंतिम ध्येय हेच असतं ना. तुम्ही राजन साळवींचं स्वागत करताय, त्याचसोबतच इतर जर कोणी पदाधिकारी येण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांचं देखील भाजपमध्ये स्वागत होणार आहे का, किंवा काही संपर्कात तुमच्या नेते आहेत का ठाकरे गटाचे? नाही, मला वाटतं चांगली लोक जर भारतीय जनता पार्टीत येणार असतील तर पक्ष नेहमीच त्याचं स्वागत करतो, कारण शेवटी पक्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी काम करायला आहे. आणि मग जर राजकारणात समाजकारणात चांगली लोक आमच्या पक्षाच्या माध्यमातून काम करू इच्छित असतील तर स्वाभाविक त्यांचं स्वागत होईल, त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा होईल. अनेक लोक राजन साळवीसारखी या ठिकाणी भाजपच्या प्रवाहात येण्यास इच्छुक आहेत. टप्प्याटप्प्याने यथावकाश ते त्या ठिकाणी बाहेर पडतील. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आपल्यासोबत प्रवीणजी दरेकर होते. नवीन वर्षांचे संकल्प असतील मुंबई महानगरपालिकेचे किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने महायुती म्हणून लढाई असेल, त्याचसोबतच राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत ज्या काही चर्चा आहेत त्यावरती सविस्तर जी आहे ती प्रवीणजी दरेकर यांनी चर्चा केलेली आहे. कॅमेरामन रवी साखरकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.